स्विगी कंपनीला प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरची 7,59,00,000ची नोटीस। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टिंग करताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा दावा। नोटीसला लवकरच उत्तर देण्याचे आदेश। मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढ उतार जाणवणार। नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागामध्ये तापमान 40ची पार। पुढील 2 ते 3 दिवसात अनेक भागातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानानं 40शी ओलांडली। उन्हाचा तडाखा अजून वाढणार, पुणे वेधशाळेचा अंदाज। कल्याण पश्चिमेमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। कमी दाबानं पाणीपुरवठा, पाण्याच्या टंचाईमुळे सोसाट्यांचं रहिवासी रस्त्यावर। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1.5 कोटींचा धान घोटाळा समोर। पैसे घेऊनही बारदान खरेदी नाही, अनेक संचालक मंडळावर कारवाई होणार। महिलांची बँक खाती वाढली, ठेवी देखील 39%वर। ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2%। सरकारी अहवालातून माहिती समोर। आयपीएलमध्ये हैदराबादचा सलग चौथा पराभव। गुजरातचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय। मोहम्मद सिराजची दमदार गोलंदाजी। पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात दुसऱ्या स्थानी तर हैदराबाद तळाला।